आता आपण बघूया नवीन पॉईंट, त्याला म्हणतो न्यूटन्स सेकंड लॉ. तर हेडिंग द्या सगळ्यांनी न्यूटन्स सेकंड लॉ ऑफ मोशन. न्यूटन्स सेकंड लॉ ऑफ मोशन. ही डायग्राम ड्रॉ करा सायमल्टेनियसली विथ मी काय म्हणतोय बघा, एक प्लेन सरफेस आहे, नीट बघा. हा एक प्लेन सरफेस आहे, जमीन आहे, जमीन, रस्ता मला काय हरकत नाही. ह्याच्यावर मी एक काय स्पिअर ठेवला आहे, छोटं स्पिअर ठेवलं आहे. त्याचं मास किती आहे, एम. मास किती आहे याचा, एम. ड्रॉ करा इथपर्यंत. नीट आहे का. आपण काय विचारात घेऊया, हा स्पिअर सुरुवातीला ज्या वेगात आहे, काय म्हणतोय बघा, हा स्पिअर तो पुढं चाललाय, गोल फिरतोय असा. तर त्या स्पिअरची इनिशियल वेलॉसिटी जी आहे, ज्याला आपण सिम्बॉल वापरतो यू. काय वापरतो सिम्बॉल यू. नीट बघा, आय एम रिप्रेझेंटिंग इनिशियल वेलॉसिटी बाय सिम्बॉल यू. जी काय असेल वेलॉसिटी, समजा स्पिअर असं स्टेशनरी, तर यू काय असणार, 0. स्टेशनरी म्हणजे एका जागेवर थांबला आहे, तर यू काय असणार आहे, 0 मीटर पर सेकंद. आता आपण काय करूया, या स्पिअरचं थोड्या वेळानंतरची वेलॉसिटी काढूया. स्पिअर मूव झाला आहे, जर इमॅजिन करा 1 मिनटं पुढे गेला आहे पुढं स्पिअर, आणि विचारलं स्पिअरचा वेग किती असेल, तर आपण त्या वेलॉसिटीला म्हणूया फायनल वेलॉसिटी. काय म्हणूया त्याला आपण, फायनल वेलॉसिटी. तो सिम्बॉल वापरूया आपण. लेट अस कन्सिडर स्पिअर हॅज कम हिअर. स्पिअर इथं आला आहे थोड्या वेळानंतर आणि इथं येऊन थांबला आहे किंवा मूव होतो काही ना काय वेलॉसिटीने, डायरेक्शन सेम आहे, त्याला व्ही म्हणूया. व्ही म्हणजे काय, फायनल वेलॉसिटी. व्ही म्हणजे काय. आणि जर मी स्पिअरवर फोर्स अप्लाय केला नाही, आधी स्पिअर आहे त्याला मी फोर्स अप्लाय केला, ते पुढं चाललं आहे. जर ह्या प्रोसेसमध्ये जर मी फोर्स अप्लाय केला नाही, तर त्या स्पिअरला असणारा वेग जो आहे फायनल वेलॉसिटी, ही कायम कमी असणार आहे कोणापेक्षा, इनिशियल वेलॉसिटीपेक्षा. यस ऑर नो. तुम्ही वाहन चालवता, गाडी चालवताय आणि तुम्ही ॲक्सिलेटर दाबत नाही आहे. थोडं सुरुवातीला जरा 20-30चा स्पीड मेंटेन केलं आहे, नंतर तुम्ही ॲक्सिलेटर दाबला सोडून दिले, निवांत आहे आता, नुसतो बसला गाडीवर. गाडी जाईल का पुढं, जाईल की थोड्या वेळ जाईल, नंतर थांबेल का. कोणाची गाडी जाते अशीच विदाऊट ॲक्सिलेरेशन डायरेक्ट होतं असं. त्याचं कारण काय, फ्रिक्शन आहे रस्त्यावरचं. फ्रिक्शन काय म्हणते, अपोज करणार, त्यामुळे गाडी काही वेळानंतर थांबणार. म्हणजे मला काय सांगायचं तुलना करून, की वेलॉसिटी जी आहे फायनल वेलॉसिटी व्ही, ही इनिशियल वेलॉसिटीपेक्षा लहान आहे किंवा कमी आहे. आता आपण एक टर्म शिकणार आहे, ज्या टर्मला म्हणतो आपण मोमेंटम. तर काय म्हणतो आपण, मोमेंटम. मोमेंटमचा अर्थ काय, सिंपल भाषेत सांगायचं म्हटलं, इट इज अ प्रोडक्ट ऑफ मास अँड वेलॉसिटी. इट इज अ प्रोडक्ट ऑफ व्हॉट, मास अँड वेलॉसिटी. जर तुम्हाला मोमेंटम काय आलं तर सेकंड लॉ समजणार आहे. ओके, टप्प्याटप्प्याने जाऊया आपण. हा सेकंड पार्ट ड्रॉ करा आणि ती व्ही दाखवा. नीट आहे का. आपल्याला काय करायचं आता, मोमेंटमबद्दल माहिती घ्यायची. मोमेंटम म्हणजे काय, प्रोडक्ट ऑफ मास अँड वेलॉसिटी. ओके, द्या न्यू लाईन. द प्रोडक्ट ऑफ mass of the body, product of mass of body and its a velocity and its velocity is called as momentum. Is called as momentum. अंडरलाइन करा मोमेंटम या शब्दाला. काय म्हटलं मी, हा कशाचा प्रोडक्ट आहे, बॉडीचं मास आणि त्या बॉडीची वेलॉसिटी, त्याला काय म्हणतो आपण, मोमेंटम. आता आपण जर प्रॅक्टिकल एक्झाम्पल जर बघितलं मोमेंटमचं, तर एक छानसं आपण उदाहरण विचारात घेऊया. यू नो व्हेरी वेल रायफल किंवा पिस्टल, गन.
समजा ती बुलेट आपल्या जवळ आहे, गोळी बुलेट म्हणजे ती मोठी गाडी नाही, ती बुलेट. ती बुलेट आपण हातामध्ये घेतले आणि आपल्या हातामध्ये घेतला, आपण थ्रो करलो का, समजा भिंतीवर मारायला लागलो, तर असा विशेष काय फरक पडणार नाही, भिंतीला काय इम्पॅक्ट जास्त होणार नाही. समजा तीच बुलेट तुम्ही रायफलमध्ये टाकली आणि जर फायर केलं तर 100% देर इज अ बिग होल. आता बुलेट तर तीच होती, मास तर बुलेटचं सेम होतं, फरक पडला कुठं, फरक पडला वेलॉसिटीवर. फरक कुठं पडला. रायफलचं मुख्य काम काय असतं माहिती आहे का, टू इन्क्रीज द वेलॉसिटी, टू इन्क्रीज द. मग जेव्हा तुम्ही व्ही वाढवता तेव्हा गुणाकार तो वाढत जातो, माहिती आहे तुम्हाला. दोन संख्येचा गुणाकार वाढणार कधी जर एखादी संख्या वाढली तरच. 1 × 2 किती आहे 2, 1 × 3 3, आणि 3 वाढलं म्हणून गुणाकार 3 झाला. म्हणजे मला काय म्हणायचं, वेलॉसिटी वाढले तर मोमेंटम वाढणार आहे. जे मोमेंटम म्हणजे काय, हा असा एक फिजिकल फेनॉमेनॉन आहे ज्याचा इम्पॅक्ट हा डिपेंड आहे मास किंवा वेलॉसिटीवर, त्याचा परिणाम. थोडक्यात तुम्ही छोटा दगड घेतला आहे, वरून टाकला आणि बघा खाली जमिनीवर काय इम्पॅक्ट होतोय, तर एकदम नॉर्मल, काहीच फरक पडणार नाही. मोठा दगड घेतला तर आणि टाकला खाली तर खड्डा पडतो बऱ्यापैकी. वेलॉसिटी दोघांची समान आहे असं आपण गृहीत धरूया, पण मास वेगळं झालं त्यामुळं इम्पॅक्ट बदलला. हॅलो हॅलो, समजते मी काय म्हणतोय एक्झॅक्टली, येस ऑर नो. तर हा फरक तुम्हाला समजणं गरजेचं आहे, त्याला म्हणतो आपण मोमेंटम. त्याला काय म्हणतो आपण, मोमेंटम. काय वेळा बघा क्रिकेटमध्ये सुद्धा बघा आपण म्हणतो बॅट्समनचं टायमिंग चांगलं आहे. काही प्लेयर असतात ते नुसतं हिटिंग करायचं काम करतात, क्रिस गेल नुसतं आपलं त्या अंगात ताकद आहे ते आपलं मारतं आहे बॉल. पण रोहित शर्मा कसा आहे, टायमिंगचा प्लेअर आहे, ते जास्त ताकद लावतं, नुसतं टायमिंग करते, बरोबर जातं आहे बॉल जिथं जायचं तिकडं. या सर नो, मोमेंटमचा खेळ आहे सगळा. कशाचा खेळ आहे, मोमेंटम. त्याला माहिती आहे इम्पॅक्ट कुठं करायचं आहे, त्याला माहिती आहे इम्पॅक्ट कुठं करायचं. क्रिकेटमध्ये सुद्धा मोमेंटम असते बाळांनो. हॅलो, कळतं मी काय म्हणतोय. प्रत्येकाचं स्किल असते, म्हणून बरेच म्हणतात की टेक्निकली स्पीकिंग द मोमेंटम चांगला असणारा बॅट्समन म्हणजे टायमिंग असणारा बॅट्समन हा जास्त लॉंग करिअरचं असतं. करिअर इज लॉंग. त्याचं कारण काय, फिटनेस, किंवा जास्त ताकद लागत नाही, निवांत खेळत बसतं, हे आपलं तावात असतं कायमच. किती लावणार एनर्जी लावून किती लावणार आहे. म्हणजे मी तुम्हाला उदाहरण का देतो हे सगळे जे आपल्या दैनंदिन जीवनामधले आहेत, कारण तुम्हाला मोमेंटम कळायला पाहिजे एक्झॅक्टली मला म्हणायचं आहे काय. कळतं मी काय म्हणतोय. एखादी मोठी ट्रक आहे रस्त्यावरून चालले आणि बारकी एखादी स्कूटी आली समोर आणि धडक बसली तर 100% जास्त सांगायची गरज नाही, चोरा कोणाचा होणार. कोण असं म्हणून ट्रकचा चोरा होईल असं नाही होणार, कारण ट्रकचा मास जास्त आहे, त्यामुळे M/V जास्त झाला ट्रकचा, मोमेंटम जास्त, त्यामुळे परिणाम जास्त झाला. समज मी काय बोल रहा, हाला म्हणतं मोमेंटम. आणि सर्वसामान्यपणे वारंवार मी तुम्हाला एक गोष्टीचं आठवण करून देतो, फिजिक्समध्ये आपल्याला जेवढे रिअल लाईफ एक्झाम्पल आपण विचारात घेऊ तेवढं आपल्याला समजायला सोपं जातं. कुठलं एक्झाम्पल, रिअल लाईफ आपल्या आसपास घडणाऱ्या गोष्टी म्हणजे फिजिक्स असताना. भौतिकशास्त्र कशामध्ये मराठीत, आसपास घडते सगळं, फक्त बघत नाही सोडून द्याविषयी. ते आपण जरा थोडा 11-12 आला थोडा आपण थोडी मॅच्युरिटी वाढवायची, आपलं कशासाठी फायदा होतो, आपल्याला कॉन्शियस समजायला फायदा होतो. आज इथून काय अडचण नक्की. आता लिहू नका, फक्त बघा. आता मी हे डेफिनेशनचा वापर करतो आणि फॉर्म्युला लिहितो. काय लिहितो, फॉर्म्युला लिहितो. आय एम गोइंग टू राईट वन सिम्पल फॉर्म्युला. मोमेंटमचा एक सिम्बॉल आहे, हा शास्त्रीय सिम्बॉल लक्षात ठेवा. हे मला वाटतं असं काय लिहिणार नाही मी, काय सिम्बॉल फिक्स आहे. फोर्सला कॅपिटल F, वर्कला W, तर सिम्बॉल आहे मोमेंटमचा. तो मोमेंटम सिम्बॉल आहे P. काय सिम्बॉल आहे, P. स्मॉल p म्हणा किंवा कॅपिटल P, चॉईस इज युअर्स. P सिम्बॉल आहे मोमेंटमचा. काय फॉर्म्युला होणार, मोमेंटम इज इक्वल टू वॉट, मास इंटू वेलॉसिटी. मास इंटू वेलॉसिटी, मास इंटू, म्हणजे हा फॉर्म्युला मला काय देतो, एखाद्या बॉडीचा मोमेंटम किती आहे हे सांगतो मला. मास इंटू वेलॉसिटी. क्लियर, जाएंगे आगे. न्यू लाइन मैथमेटिकली लिहा P इक्वल टू mv. You must remember these symbols. P equal to what, mv. क्लियर, जाएंगे आगे. नक्की नीट ऐका. आता दोन प्रकारचे मोमेंटम मी काढणार इथं, दोन प्रकारचं मोमेंटम काढणार. तुम्ही ना असं कसं असतं सर, फॉर्म्युला तर एकच आहे, नाही. यू कॅन हॅव n नंबर ऑफ मोमेंटा, मोमेंटमचा अनेक क्वेश्चन मोमेंटा, पण इथं आपण फक्त दोन टाईपची मोमेंटम मी काढणार. पहिला असणार आहे इनिशियल मोमेंटम, दुसरा असणार आहे फायनल मोमेंटम. आता हा स्पिअर आहे, हा इनिशियली चालला आहे, किती वेगाने चालला आहे, u इतक्या वेगाने चालला आहे. जर मी मल्टिप्लाय केलं
मास इंटू इनिशियल वेलॉसिटी, तर मला मिळतं पी आय, ह्याला म्हणतो आपण इनिशियल मोमेंटम. कारण वेलॉसिटी कुठली आहे? इनिशियल. नीट आहे का मी काय म्हणतो ते? मास इंटू वेलॉसिटी, वेलॉसिटी कुठली आहे इथं? इनिशियल वेलॉसिटी आहे. वेलॉसिटी कुठली आहे? त्याच्यामुळे बघा मी काय म्हणतोय, पी आय, आय स्टँड्स फॉर इनिशियल, इज इक्वल टू मास ऑफ द बॉडी. सेम बॉडी आहे, इथं फरक आहे का? नाही. आणि यू काय? इनिशियल वेलॉसिटी. आय गेट पी आय स्टँड्स फॉर इनिशियल मोमेंटम. पी आय स्टँड्स फॉर इनिशियल मोमेंटम. ओके, न्यू लाईन. इनिशियल मोमेंटम पी आय इज इक्वल टू, वाक्य लिहा, इनिशियल मोमेंटम इज इक्वल टू, इनिशियल मोमेंटम, इनिशियल मोमेंटम is equal to pi, is equal to pi, राईट. काय फॉर्म्युला आहे? m इंटू यू, मास इंटू इनिशियल वेलॉसिटी यू. ओके, लिहा न्यू लाईन. and फायनल मोमेंटम pf इक्वल टू P suffix F. Final momentum PF is equal to, look at the board everybody, काय फॉर्म्युला येणार? m इंटू व्ही. व्ही म्हणजे काय? फायनल वेलॉसिटी. व्ही म्हणजे काय? फायनल वेलॉसिटी. आता मला सांगा, पी आय काय आहे? आपला इनिशियल मोमेंटम. पी एफ काय आहे? फायनल मोमेंटम. जर मी दोघांचा डिफरन्स घेतला, काय घेतला? डिफरन्स, फरक घेतला, फरक. तर फरक काढताना आपण काय करतो? सबट्रॅक्शन करतो. जनरली काय करतो? वजाबाकी करतो, वजाबाकी, सबट्रॅक्शन. जर मी फायनल मोमेंटममधून इनिशियल मोमेंटम सबट्रॅक्ट केलं तर मला काय मिळतं? चेंज इन मोमेंटम. काय मिळतं मला? चेंज इन. किती बदल घडला आहे मोमेंटममध्ये, तो मला बदल काढायचा असेल तर काय करावं लागेल? आय हॅव टू टेक डिफरन्स बिटवीन व्हॉट? फाइनल मोमेंटम माइनस इनिशियल मोमेंटम. हेलो, समझ मैं क्या बोल रहा हूँ? नक्की काय अडचण? लिहा न्यू लाईन. द चेंज इन मोमेंटम ऑफ द बॉडी, द चेंज इन मोमेंटम ऑफ द बॉडी, नेक्स्ट पण टाकायचं, इज गिवन बाय चेंज इन मोमेंटम ऑफ द बॉडी इज गिवन बाय सायनिंग बोर्डकडे बघायचं आहे. काय ठरलं आहे? लिहू नका, फक्त बघा. आता काय ठरलं आपलं? फायनल मोमेंटम मायनस इनिशियल मोमेंटम. बरोबर आहे का हो? पी एफ मायनस पी आय. किमती भरूया आपण. मग काय ना सांगा, डेल्टा पी. डेल्टा पी हा सिम्बॉल आहे बरं का, कशाचा? चेंज इन मोमेंटमचा. डेल्टा पी, पी एफ कुठं आहे बाळानो? इथं आहे, एम इंटू व्ही. इनिशियल मोमेंटम कुठं आहे बा? एम इंटू यू. आता मला इथं काय तर कॉमन दिसतंय. यस, एम म्हणते मग कॉमन आहे, मग घ्या त्याला बाहेर. मग काय ते सांगा? डेल्टा पी इज इक्वल टू वॉट? एम विल बी कॉमन इन ब्रॅकेट, सांगा, व्ही मायनस यू. आय गॉट द फॉर्म्युला ऑफ चेंज इन मोमेंटम ऑफ द बॉडी विथ मास एम. मास किती बॉडीचं? एम. एकदम क्लिअर. वी आर गोईंग स्टेप बाय स्टेप अहेड. लिहा. चल गो अहेड. जायचं पुढं. आता नीट आहे का? जर तुम्हाला कोणी विचारलं की सर ह्याला काय लिमिट आहे का नाही बदलाला, हा चेंज जो होतोय हा चेंज किती वेळाकरता घडतोय हे माहीत पाहिजे मला. काय म्हणतो करतोय मी? एखादा मोमेंटममधला बदल घडतोय सर, 100% मान्य करतो, पण किती वेळ घडतोय बदला? वातावरण बदललं, अचानक वादळाला, विचारतो आपण किती वेळ चालणार आहे ही, किती दिवस चालणार आहे? जेव्हा आपल्याकडे 2-3 तास चाललं, 1-2 दिवस चाललं, बरं ठीक आहे बाबा, तेवढं काळजी घेऊया आपण 2 दिवस. सध्या पण वातावरण कसं अचानक पाऊस येते, अचानक काय पण होते. ज्याला आपण काय तो परतीचा पाऊस म्हणतो, या कॉलेजकडे परतीचा पाऊस म्हणतो जॉग्राफिकल लँग्वेजमध्ये विचारायचा केला तर. पण आपल्याला ते टाईम स्पेसिफाय केला की नाही, तसं इथं आपल्याला टाईम स्पेसिफाय करायला लागलो. मग जेव्हा मी मोमेंटमला टाईम स्पेसिफाय करतो तेव्हा एक वाक्य तयार होतं, त्याला म्हणतो आपण रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम. काय वाक्य तयार होतं? रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम. मोमेंटममधला बदल कसा घडतोय, किती वेळा करता घडतोय. आणि ज्या ज्या वेळेस मी शब्द वापरेल रेट, RAT, रेट म्हणजे आपलं ते कॉमर्समधलं रेट नाही, प्राईज नाही.
रेट हा शब्द फिजिक्समध्ये म्हणतो आपण डिवायडेड बाय टाईम. डिवायडेड बाय टाईम. आता बघा मी काय म्हणतोय, रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम काढायचं आहे मला. आता ह्याकरता मी ठरलं की आपल्याला टाईम डिवाइड करावं लागेल. आता टाईम पण अगदी स्मॉल घ्यायचा टाईम, असं नाही 2-4 तास घेत बसायचं नाही. बॉडी 2 मिनटं मूव्ह आलं, तू 2 तासाचं मोमेंटम काढायला लागलाय. युसलेस. असं होऊ शकत नाही ना. बॉडी मूव्ह होते 2 मिनटासाठी, तर मोमेंटम 2 मिनटं पण काढणार मॅक्सिमम मी, किंवा 1 मिनटं जे काय असं टाईम स्पॅन. मग त्याकरता आपण एक वाक्य वापरतोय, लक्षात ठेवा. द सेंटेन्स इज रेट ऑफ चेंज. काय म्हटलं मी? रेट ऑफ चेंज. कशाचा चेंज आहे हा? मोमेंटमचा. रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम. काय म्हटलं मी? रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज इक्वल टू डेल्टा पी बाय डेल्टा टी. लक्षात ठेवा वाक्य. मी काय कशाने डिवाइड करायचं म्हटलं? टीने. टाईम. डेल्टा टी म्हणजे स्मॉल टाईम और चेंज इन टाईम. चेंज इन टाईम जे काय असेल ते. समजा सुरुवातीला 0 सेकंद, पुढे गेला 10 सेकंद बॉडी मूव्ह झाले, 10 वजा 0 10 सेकंद. येस ऑर नो? आता हा शब्द झाला रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम. आणि सगळे मी तुम्हाला का सांगतोय वारंवार? कारण मी तयार केली, रेसिपी तयार केली. आता देणार फोडणी. फोडणी म्हणजे काय? न्यूटन्स सेकंड लॉ आता सांगणार मी तुम्हाला. न्यूटन्स सेकंड लॉमध्ये ही प्रायमरी माहिती असणं अत्यंत गरजेचं होतं, म्हणून ते आधी कव्हर केलं. सिक्वेन्स फिक्स आहे डोक्यात. आता बघा न्यूटन्स सेकंड लॉ स्टेटमेंट काय म्हणते बघा. साहेब काय म्हणतात बघा. साहेब म्हणजे कोण? न्यूटन साहेब. काय म्हणते साहेब? रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम. स्टार्टिंगच आहे तेव्हा स्टेटमेंटची. मी आधी सांगितलं असतं रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम वाक्य. तुम्ही म्हणणार काय सांगितलं कायच घालणार, तुम्ही काय म्हणलं बोलला पण नसतं मला, असू दिले बारे म्हणणार. तसं नाही. आधी सांगितलं रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम म्हणजे ही डेल्टा पी बाय डेल्टा टी इज प्रपोर्शनल टू अप्लाइड फोर्स. स्टेटमेंट आहे न्यूटन सेकंड लॉज. इज प्रपोर्शनल टू व्हॉट? अप्लाइड फोर्स अँड टेक प्लेस इन द डायरेक्शन ऑफ अप्लाइड फोर्स. हा जो मोमेंटममधला बदल आहे हा अप्लाय केलेल्या फोर्सवर अवलंबून आहे, समप्रमाणात आहे. आणि फोर्स ज्या दिशेने असणार त्या दिशेने हा बदल घडणार आहे. हे आहे न्यूटन सेकंड लॉ. समज आहे नक्की? तुमचं कुठेपर्यंत आलं? इथपर्यंत लिहून झालं आहे ना? हे वाक्य लिहा. लिहिलं? शॅल वी गो अहेड नाऊ? यस वी गो. विल गो अहेड स्टेप बाय स्टेप. नीट बघा काय स्टेटमेंट आहे. रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम. इथं मोमेंटम शब्द आपलं लिनियर मोमेंटम. ठीक आहे. रेट ऑफ चेंज ऑफ लिनियर मोमेंटम ऑफ ए रिजिड बॉडी. रिजिड बॉडी म्हणजे अगदी सॉलिड बॉडी. सॉलिड ऑफ ए रिजिड बॉडी इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू अप्लाइड फोर्स अँड चेंज इन मोमेंटम टेक प्लेस इन द डायरेक्शन ऑफ अप्लाइड फोर्स. आता एक शब्द आला आहे कोणती बॉडी? रिजिड बॉडी. रिजिड बॉडीचा अर्थ काय? अशी बॉडी ज्या बॉडी मी फोर्स जरी अप्लाय केला तरी त्या बॉडीचा आकार लगेच बदलणार नाही आहे. फॉर एक्झाम्पल हा बोर्ड आहे, मी जरी फोर्स अप्लाय केला तर तो असा आत जातोय का? नाही जात. ही भिंत आहे, आत जाते का? नाही जात. आता हा पंखा जरी मी असं एवढा फोर्स अप्लाय केला तर हे ब्लेड, म्हणजे आपण सर्वसामान्यपणे अशा बॉडीला काय म्हणू शकतो? रिजिड बॉडी. ते तुम्ही रबर घेत नाही ओढले, रिजिड बॉडी आहे का? रबर इलॅस्टिक, रबर बॉडी, इलॅस्टिक बॉडी. आणि तुम्ही का समजा तुम्ही एक चेअर आहे, चेअर समजा स्पंज आहे नुसता आणि तुम्ही बसला आहे, रिजिड बॉडी आहे का? नाही ना. देर इज अ डिफॉर्मेशन. देर इज अ वॉट? हा बेंच रिजिड बॉडी. कळतं मी काय रिजिड बॉडीचा अर्थ काय? ज्या बॉडीचा आकार लगेच बदलणार नाही अशा बॉडीला काय म्हणतो आपण? रिजिड बॉडी. समज आहे का? तर आपलं पुढचं पॉईंट काय असणार आहे? स्टेटमेंट. वी हॅव टू राईट ॲज इट इज. नेक्स्ट पॉईंट टाका ह्याच्यामध्ये स्टेटमेंट. वाक्याला स्टेटमेंट म्हणून लिहिलं, डॅश करून लिहा. रेट ऑफ चेंज ऑफ लिनियर मोमेंटम ऑफ रिजिड बॉडी is directly proportional to the applied force and takes place in the direction of applied force. स्टेटमेंट कंप्लीट. फुल स्टॉप द्या आणि अंडरलाईन करा पूर्ण स्टेटमेंटला.
अंडरलाईंग कम्प्लीट स्टेटमेंट विच इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. लिहिलं, अंडरलाईन केलं. लिसन, काय सांगितलं? रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम. लिहू नका, फक्त बघा बोर्डकडे. म्हणजे डेल्टा पी बाय डेल्टा टी. मॅथ्समध्ये बघा काय येणार, मॅथमॅटिक फॉर्ममध्ये काय येणार? डेल्टा पी बाय डेल्टा टी म्हणजे काय? रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम. आधीच सांगितलं म्हणून तर रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम म्हणजे डेल्टा पी बाय डेल्टा टी. कशाला प्रपोशनल आहे हो? अप्लाइड फोर्सला. कशाला प्रपोशनल आहे? अप्लाइड फोर्सला. साइड राईट प्रपोशनल टू वॉट? एफ. हे चिन्ह आपल्या आवडीचं चिन्ह आहे. अप्लाइड फोर्सला काय प्रपोशनल आहे. आता मी आय कॅन चेंज प्रोपोर्शनॅलिटी ऑल्सो. आय कॅन चेंज प्रोपोर्शनॅलिटी ऑल्सो, पण ते नंतर चेंज करतो. आता डेल्टा पीचा फॉर्म्युला काय सांगा? डेल्टा पी म्हणजे काय? आधीच तारखेला का ना काय तयार केली सगळी रेसिपी अगोदरच. आता फक्त खायचं आहे. या सॉर नो, डेल्टा पीचा फॉर्म्युला काय सांगा? यम, किंमत भरा, यम व्ही मायनस यू ब्रॅकेटमध्ये डिवायडेड बाय डेल्टा टी प्रपोर्शनल टू एफ. काय आता अवघड आहे? स्टेप बाय स्टेप चाललं आहे, बरोबर आहे का? आता मी काय करतो बघा, हे व्ही मायनस यू बाय डेल्टा टी ह्याला आपण कुठेतरी बघितलं आहे. तुम्ही कुठं बघितलं आहे सर? ही का आत्ता बघितले म्हणणार तुम्ही. वेगामधला बदल वेळेनुसार रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाईमला म्हणतो आपण ॲक्सलरेशन. तर काय म्हणतो आपण? ॲक्सलरेशन. रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाईम, त्याला काय म्हणतो आपण? ॲक्सलरेशन. समझ में आ रहा है मैं क्या बोल रहा हूँ? वेगामधला बदल हो. तुम्ही सुरुवात केली गाडी चालवायला, आपण एक शब्द ऐकतो वारंवार, ॲक्सलरेटर. असतो कोण आहे? असं कोण आहे ज्या गाडी ॲक्सलरेटरच नाही? टू व्हीलरसाठी, फोर व्हीलरसाठी पायात असते. आपण जेव्हा ॲक्सिलेशन करतो तेव्हा गाडी वेगाने पुढे जाते किंवा स्पीड वाढतो, बरोबर आहे की नाही? आणि समजा ते आपण ते परत ते नॉर्मल पोझिशन आणलं तर परत गाडीचा वेग कमी होतो. म्हणजे वेग तुम्ही बदलताय की नाही गाडीचा, ह्याला म्हणतो आपण ॲक्सलरेशन. त्याला काय म्हणतो आपण? ॲक्सलरेशन. सिम्बॉल काय त्याचा? स्मॉल ए. काय सिम्बॉल आहे? स्मॉल ए. हे सिम्बॉल फिक्स लक्षात ठेवायचे, विषयात बदल करायचा नाही. म्हणजे हे व्ही मायनस यू बाय डेल्टा टी काय आहे? ॲक्सलरेशन. आय एम गोइंग टू राईट हिअर एम इंटू ए. एम इंटू काय आलं? ए. ए म्हणजे काय? ॲक्सलरेशन प्रपोर्शनल टू वॉट? फोर्स. प्रपोर्शनल टू वॉट? फोर्स. आता मी काय करतो? हे सिक्वेन्स चेंज करतो. व्हॉट आय राईट? एफ प्रपोर्शनल टू वॉट? आय कॅन राईट एम ए. दोन्ही चालतं आहे. एफ प्रपोर्शनल टू वॉट? एम इंटू ए. आता हे चिन्ह आपल्याला रिमूव्ह करावं लागेल. शिकलो आहे आपण अल्जेब्रामध्ये. जर मला चिन्ह बदलायचं असेल प्रपोर्शनॅलिटीचं तर मला कॉन्स्टंट मल्टिप्लाय करावं लागेल. आय हॅव टू मल्टिप्लाय बाय वन कॉन्स्टंट. स्थिरांक म्हणतो मराठीत आपण. आता मी मल्टिप्लाय करतो कॉन्स्टंट. मग काय मिळते बघा मला? आय गेट एफ इक्वल टू के इंटू एम ए. काय सिम्बॉल वापरला मी? के. के कोण आहे? आपला कॉन्स्टंट. के कोण आहे? के कोण आहे? सो आय एम रायटिंग इन ब्रॅकेट के इक्वल टू वॉट? कॉन्स्टंट ऑफ प्रपोर्शनॅलिटी. त्याला काय म्हणतो आपण? कॉन्स्टंट ऑफ प्रपोर्शनॅलिटी. इथं पण काय अडचण कोणाला? नक्की लिहा. झालं? चल गो अहेड. जायचं पुढं. नीट बघा. आता आपल्या वी हॅव टू कॅल्क्युलेट द व्हॅल्यू ऑफ के. आपल्या केची व्हॅल्यू काढावं लागेल. मग त्याकरता केलं गेलं एक्सपेरिमेंट. काय केला गेला? एक्सपेरिमेंट. काय एक्सपेरिमेंट केला आहे बघा? तुला काय डाऊट आहे इथं? काय डाऊट आहे? काय केलं प्रयोग बघा. त्याने काय म्हणले की आपण काय करूया? फोर्सला घेऊया 1 न्यूटन. किती फोर्स घेऊया? 1 न्यूटन. व्हॉट इज युनिट ऑफ फोर्स? न्यूटन. ते म्हणले असं मास पण 1 न्यूटनच घ्या. न्यूटन नाही बघा, मास 1 किलोग्रॅम घ्या. 1 kg. मास किती घ्यायचं बॉडीचं? 1 kg. प्रयोग केला गेला असा हो. मास घेतला 1 kg. फोर्स आपला किती केला? 1 न्यूटन. आणि त्यांना असं आढळलं तेव्हा त्या बॉडीमध्ये असणारं ॲक्सिलेशन किती आहे? 1 मीटर पर सेकंड स्क्वेअर. किती ॲक्सिलेशन आहे बॉडीमध्ये? 1 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ॲक्सिलेशन युनिट काय असते? 1 मीटर किंवा मीटर पर सेकंड स्क्वेअर. मग त्यांनी काय म्हटलं? एफची व्हॅल्यू 1 न्यूटन ठेवा, एमची व्हॅल्यू 1 किलोग्रॅम ठेवा, ॲक्सिलेशन 1 मीटर पर सेकंड स्क्वेअर ठेवा. आता काय मिळते बघा केची व्हॅल्यू? सगळ्यांनी बघायचं बोर्डकडे. एफ किती आहे? 1 इज इक्वल टू के किती आहे? केला की ॲज इट इज. मास किती आहे? 1. ॲक्सिलेशन किती आहे? 1. येस ऑर नो? एफ किती ठेवला? 1 न्यूटन. सगळ्या व्हॅल्यू ठेवल्या 1 1 1. आता 1 × 1 1. इकडे काय? 1 1 बाय 1 1.
म्हणजे मला केची व्हॅल्यू किती मिळाली सांगायचं 1. हा प्रयोग केला गेला, एक्सपेरिमेंट केलेले आहेत ते सांगायला लागलो तुम्हाला, माझ्या मनात सांगत नाही. के कुठे आहे, केची व्हॅल्यू किती आली 1. पुट दिस व्हॅल्यू ऑफ द के इन आवर इक्वेशन. व्हॉट वी गेट देन, देअर फोर एफ इक्वल टू केची व्हॅल्यू किती 1 एम इंटू ए. बरोबर आहे का. जर मल्टिप्लाय करायचं काय फरक पडणार आहे का, नाही फरक पडणार. एफ इक्वल टू काय मिळालं मला एम इंटू ए. आणि मला सांगा हाच फॉर्म्युला आपण फोर्ससाठी वापरतो. फोर्स म्हणजे मास इंटू ॲक्सलरेशन. म्हणजे सेकंड लॉ हा ओरिजिन आहे कोणाचा, फोर्सच्या फॉर्म्युलाचा. काय फॉर्म्युला फोर्सचा, एफ इक्वल टू मास इंटू ॲक्सलरेशन. अशा प्रकारे आपण फॉर्म्युला डिराईव्ह केला आहे, जो आउटपुट आहे कोणत्या लॉचा, सेकंड लॉचा. एकदम क्लिअर, नक्की लिहून काढा. क्लिअर, काय अडचण, नक्की. न्यूटन्स सेकंड लॉवर आपला फॉर्म्युला कशाचा मिळाला, फोर्सचा फॉर्म्युला काय, मास इंटू ॲक्सलरेशन. आता एक वाक्य आपण वापरलं आहे, चेंज इन मोमेंटम जो आहे हा घडतो इन द डायरेक्शन ऑफ फोर्स. ह्याचा अर्थ थोडं समजून घ्यायचा प्रयत्न करा. लक्षात ठेवा, मोमेंटम वेक्टर क्वांटिटी. कुठली क्वांटिटी, वेक्टर. वेक्टर म्हणजे काय झालं तुम्हाला मॅथमॅटिक्स मेथडमध्ये सेकंड टॉपिक, ज्या क्वांटिटीला काय असतं, डायरेक्शन ॲज वेल ॲज मॅग्निट्यूड. काय असतं, डायरेक्शन ॲज वेल ॲज मॅग्निट्यूड. आता समजा फोर्स आहे, मी फोर्स अप्लाय करतो बॉडीवर. इमॅजिन करा फोर्स अप्लाय केला बॉडीवर ह्या दिशेने, तर बॉडी पुढे जाणार, येस ऑर नो. तर हा जो मोमेंटममधला बदल घडतोय, मास इंटू वेलॉसिटी, वेलॉसिटी वेक्टर क्वांटिटी आहे, तर मोमेंटमची डायरेक्शन आणि डायरेक्शन ऑफ फोर्स इज ऑलवेज सेम. बॉडीला फोर्स तुम्ही असा लावता, बॉडी इकडेच गेली पाहिजे, इकडे जाणार नाही मागे. असं होतं आहे कधी, शक्य आहे जर अपोजिटला कोण फोर्स अप्लाय करत असेल तर. पण इथं काय म्हणतो बघा, मी बॉडी आहे, मी अप्लाय केला फोर्स बॉडीवर, तर बॉडी कुठे जायला पाहिजे, ज्या दिशेने फोर्स आहे त्या दिशेने जायला पाहिजे, येस ऑर नो. बरोबर आहे की नाही. गाडीला टाकल्या गिअर फर्स्ट, गाडी मागं जाते काय, रिव्हर्स गेला पुढे जाते, असं आहे कोणाची गाडी अशी. सर मी गिअर टाकतो रिव्हर्स जाते गाडी पुढं, कसली कंपनी, विचित्र कंपनी, असं नसतं रे होत. असं होतं का, नाही ना होत. तसंच आहे प्रकार. तुम्ही फोर्स ज्या दिशेने लावता त्या दिशेने बॉडी मूव्ह होणार आहे, मोमेंटममध्ये त्या दिशेने जाणं असणार आहे, जाणार नाही असणार आहे. म्हणजे मोमेंटममध्ये डायरेक्शन जे आहे, डायरेक्शन ऑफ मोमेंटम इज ऑलवेज सेम टू द डायरेक्शन ऑफ फोर्स. ज्या दिशेने फोर्स त्या दिशेनं मोमेंटम. हे आपल्या सेकंड लॉमधला सेकंड स्टेटमेंट आहे. बघा नीट वाचा. एनी प्रॉब्लेम, शॅल यू गो अहेड. हा झाला एंड ऑफ द न्यूटन्स सेकंड लॉ. आता आपण जाऊया न्यूटन्स थर्ड लॉकडे. Clear? Heading the next point, Newton's third law of motion. Newton's third law of motion. दिले हेडिंग, नीट ऐका. न्यूटन्स थर्ड लॉ जो आहे ना, ऐकायला फार सोपा वाटतो, खूप सोपा वाटतो ऐकायला. एकदम स्टेटमेंट एकदम लहान आहे, पण त्याच्यामध्ये इतक्या काही गोष्टी लपलेल्या आहेत आणि इतके मिसअंडरस्टँडिंग आहे. ते मिसअंडरस्टँडिंग आज आपण क्लिअर करूया. आपण शिकलो सायन्समध्ये सुद्धा न्यूटन्स थर्ड लॉ, स्टेटमेंट पाठ केलं अगदी ॲज इट इज. समजू आता न समजू पाठ करून टाकलं, तसं इथं आपण नाही करणार. इथं आपण समजून घेणं एक्झॅक्टली काय त्यांना म्हणायचं आहे. काय स्टेटमेंट आहे, टू एव्हरी ॲक्शन देर इज इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. काय म्हटलं स्टेटमेंट, काय स्टेटमेंट एवढंच आहे फक्त. टू एव्हरी ॲक्शन देर इज इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. आणि ॲक्शन रिॲक्शन काय, फोर्सेस आहेत. काय हे फोर्स आहे, लक्षात ठेवा. ॲक्शन आणि रिॲक्शन हा शब्द जेव्हा येतो फिजिक्समध्ये, तेव्हा त्याला काय म्हणायचं, इट इज अ फोर्स. इट इज अ वॉट, फोर्स. आपण लिहूया स्टेटमेंट पहिल्यांदा. ओके, लिहा पहिला पॉईंट. टू एव्हरी ॲक्शन कॉमा, टू एव्हरी ॲक्शन देर इज इक्वल अँड अपोजिट
इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. इंटरेस्टिंग पॉइंट. काय म्हटलं? टू एव्हरी ॲक्शन देर इज इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. आता ह्याचा अर्थ काय थोडं समजून घ्यायचा प्रयत्न करा. बेस्ट एक्झाम्पल, वॉकिंग ऑन द अर्थ सरफेस. आपण चालतोय अर्थ सरफेसवरून, जमिनीवरून. तर जेवढं तुमचं वजन आहे, वेट आहे, वेट, तेवढ्याच वजनाचं, तेवढ्याच फोर्स अपोजिट रिॲक्शन तुम्हाला दिली गेलेली आहे पृथ्वीकडून, अर्थकडून. तुम्ही चालता, याचा अर्थ काय की पृथ्वीनं सुद्धा, अर्थ सरफेससुद्धा तुमच्या वेट इतकंच फोर्स तुमच्या बॉडीवर अप्लाय केले. फक्त एवढाच फरक आहे, त्या फोर्सची डायरेक्शन अप्लाय केलेल्या फोर्सच्या अपोजिट आहे. आणि ते गरजेचं पण आहे. तुम्ही चालू लागलाय आणि अचानक समजा रस्ता एकदम स्मूथ आला आहे, स्मूथ इन द सेन्स तो रिजिड नाही आहे, अगदी असा सॉफ्ट आहे, सॉफ्ट. फॉर एक्झाम्पल चिखल वगैरे आहे, तर आपला पाय जातो का नाही यात? का रिॲक्शन फोर्स आपल्याला मिळत नाही तेवढी. बऱ्याच वेळा वाहनं, गाड्या ज्या असतात अडकतात चिखलामध्ये, का रिॲक्शन फोर्स मिळत नाही. मग तुम्हाला माहिती असेल, मग दगड ठेवते चाकाखाली, मग ते फ्रिक्शन मिळावं म्हणून ते दगड ठेवतात, रिॲक्शन फोर्स मिळावा म्हणून तू गाडी पुढे जाते, परत मग कशी बाहेर निघते. अदरवाईज मग ते जोडायचे ट्रॅक्टर बिक्टर गाडी बाहेर काढायची. ती वेगळी पर्याय आपल्याजवळ आहेत. मला काय सांगायचं आहे, जर हाच प्रयोग जर मी करायला आलो पाण्यामध्ये, कॅन वी वॉक ऑन द वॉटर? पाण्याला कोण चालू शकते का इथं? मला तर वाटत नाही कोण चालतं अजून पृथ्वी अख्ख्या. माणूस म्हणतो बरं का, माणूस. त्याचं कारण का, आता पाण्यात सरफेस जो आहे तो इतका रिजिड नाही, तुमच्या बॉडीचं वेट पेलवू शकत नाही होती. इव्हन तुम्ही जर स्पंज असतो, स्पंज किंवा रबर असते किंवा फायबर जरी असेल प्लास्टिक, त्यावर पण चालायचा प्रयत्न केला, काय काय आपली भीती वाटते, अरे काय तुटते बिटते, काय तुटते बिटते अर्थ काय झालं, गावठी शब्द झाला. फिजिक्सच्या भाषेमध्ये रिॲक्शन फोर्स मिळेल का तेवढा आपल्याला? आपण वाळूमध्ये चालायचा म्हणजे प्रयत्न केला, वाळूमध्ये इफ यू गो टू डेझर्ट, वाळवंटात जावा आणि चालून दाखवा, नाही चालता येत फास्ट. समुद्रकिनारी जावा, ते वाळू असते बघा, चालून दाखवा फास्ट, नाही चालता येत फास्ट. त्याचं कारण काय? रिॲक्शन फोर्स आपल्या बॉडीला मिळत नाही. इफ यू गो टू द मून यू कॅन जम्प. तुम्ही जर गेला चंद्रावर जंप करता, कारण ग्रॅव्हिटीचं कमी आहे, ग्रॅव्हिटी 1/6 त्या अर्थची आहे. ग्रॅव्हिटी कमी असतं जंप मारते. तुम्ही किती प्रयत्न करा, चालायचा प्रयत्न करा नुसतं. तुम्ही व्हिडिओ बघा, यूट्यूबवर बरेच व्हिडिओ आहेत, प्रयत्न करा चाला, तुम्ही चालू शकत नाही. जंप घ्यायला ना तुम्हाला, तुम्ही नको म्हणते जंप मार लागते. नको सर जंप मार, अरे ती ग्रॅव्हिटी आहे रे बाळा, तुझ्या हातात आहे ती. म्हणजे इथं काय सांगायचं आहे मला, की ज्या वेळेस मी अर्थ सरफेसवर चालणार आहे किंवा एखादा ऑब्जेक्ट असणार आहे, लेट्स से ऑब्जेक्ट इज धिस, हा एक ऑब्जेक्ट आहे, तर या ऑब्जेक्टवर रिॲक्शन फोर्स असणार आहे कुणाकडून? अर्थ सरफेसकडून. तुम्ही बसलाय बेंचवर, समजा बेंच असला असता, कुशन आहे, कुशन किंवा असं एखादं फ्लेक्झिबल रबराचा बेंच आहे, रबराचा, तुम्ही बसलाय आणि ती खाली गेल्यास, मग तुम्ही व्हायब्रेट होणार, व्हायब्रेट. असा बेंच असतो नंतर कापडी बेंच केला, बसला तुम्ही कापडावर, असं होऊ शकतं का हो? इमॅजिन तर करा नुसतं. किंवा फुगा घेतला, फुगा रबर आहे, रबराचा बेंच आहे, म्हण बसलोय, बसणंच मी नाही. त्याचं रिझन काय? रिॲक्शन फोर्स मिळत नाही आपल्या बॉडीला. काय मिळत नाही? त्यामुळे बघा सरफेस कसा आहे बेंचचा, रिजिड आहे, रिजिड. अदरवाईज यू कॅनॉट सीट ऑर यू कॅनॉट डू द ॲक्टिव्हिटीज ऑन द बेंचेस. तुम्ही कुठलीही 4 व्हीलर घ्या, कुठली 2 व्हीलर, कोणतीही गाडी घ्या, देर इज अ चासी, एक चासी असते, चासी ती कायम असते मेटलची असते, मेटलची. तुम्ही बघा कंपनीने कितीतरी कॉम्प्रोमाइज केला पैसा वाचवायला, बिझनेस करायला किंवा शो करायला, दिखावा करायला, तर एक पार्ट तो मेटलचा असतो, तो असतो चासी. चासी म्हणजे काय? सगळे गाडी बाजूला काढायचे, चाकापैकी सगळे बाजूला काढायचे, इंजिन काढायचे, जे काय राहते ती चासी असते, लक्षात ठेवा. ती लोखंडाची असते, बरं मेटलची असते. कुठल्या कंपनी अजून डोकं चालवलं नाही ती प्लॅस्टिक तयार करू म्हणून, आणि त्यांना माहिती आहे वजन पेलणार नाही. आधी आपल्या इंडियामध्ये काय 2 कॅपॅसिटी असणाऱ्या गाडीची 10 माणसं बसतात. 2 व्हीलरवर 5, 6, 8 लोक कशी बसतात तेव्हाच माहीत, पण बसतात कशी? तर 2 व्हीलरमध्ये 2 माणसाची कॅपॅसिटी, 8 माणसं बसतात 2 व्हीलरवर. मग आता 4 व्हीलरमध्ये इमॅजिन करा तुम्ही,
कॅपॅसिटी 9 माणसाचं त्यात 18-20 बसलं तेव्हा गाडी भरल्याचं वाटत नाही. जेव्हा गाडी थांबते तेव्हा कळतं अरे ही माणसं कुठून एवढी आतली बाहेर आत बसली होती म्हणायची. म्हणजे सांगायचं का तात्पर्य की रिॲक्शन फोर्स जो आहे बॉडीचा, चॅसीचा जो आहे, मेटल सरफेस जो आहे तो पेलू शकते म्हणून चाललंय सगळा खेळ. म्हणजे इतक्या काय गोष्टी या न्यूटन थर्ड लॉमध्ये लपलेल्या आहेत. दुसरा महत्त्वाचा मुद्दा कोणता, नीट आहे का मला काय म्हणायचं आहे. आता मी ह्या टायर्सवर चालतोय, यस सर नो, हा पोडियम आहे चालतोय याच्यावर, ह्याचा अर्थ काय माझ्या पायावर ह्या पोडियमला रिॲक्शन फोर्स अप्लाय केला आहे म्हणून मी चालू शकतोय. आणि रिॲक्शन फोर्स जो आहे, ॲक्शन फोर्स जो आहे, नीट आहे का मला काय म्हणायचं आहे, ॲक्शन फोर्स आणि रिॲक्शन फोर्स जो आहे हा वेगवेगळ्या बॉडीवर काम करतोय, विसरू नका. आता मी ॲक्शन कुणा अप्लाय केली, या पोडियमवर अप्लाय केली आहे. रिॲक्शन कुणी अप्लाय केली आहे, पोडियमने माझ्या बॉडीवर अप्लाय केली आहे. 2 वेगवेगळ्या बॉडीज आहेत, लक्षात ठेवा. म्हणजे काय, ॲक्शन रिॲक्शन स्टेटमेंट जे आहे टू एव्हरी ॲक्शन दर इज इक्वल अपोजिट रिॲक्शन, हे ॲक्शन रिॲक्शन या 2 वेगवेगळ्या बॉडीवर चालतात. ॲक्शन रिॲक्शन पेअर जी आहे, ही जोडी जी आहे, जोडी ही वेगवेगळ्या बॉडीवर काम करणार आहे, तर आणि तरच तुम्ही चालू शकणार आहे. आता इमॅजिन करा की तुम्ही उभारलं, डायसवर उभारलो आहे आणि हे डायसनं ॲक्शन रिॲक्शन फोर्स स्वतःवर अप्लाय केला आहे. म्हणजे हजार काय झाला की स्वतः तुटायला लागले. मी उभारलो आहे, डायस म्हणते अपोजिटला फोर्स अप्लाय करणार नाही, मी खाली अप्लाय करणार, म्हणजे माझी बॉडी खाली परत. येस ऑर नो. मग ही काय म्हणते बाबा साहेब, काय म्हणतात आपल्याला की ॲक्शन रिॲक्शन फोर्स जो आहे हा वेगवेगळ्या बॉडीवर काम करणार आहे. दॅट्स वाय द पेअर ऑफ दिस फोर्सेस ऑलवेज ॲक्ट इन द 2 डिफरंट बॉडीज, 2 डिफरंट. आता प्रश्न असा पडतो सर इक्वल अँड अपोजिट इज का, अपोजिट तुम्हाला कळाल, इक्वलच का, ती पण तुम्हाला सांगतो, नीट आहे का. आपल्याजवळ एक टेनिस बॉल मी घेतला, वरून टाकला खाली, तर टेनिस बॉल जो आहे हा परत बाउन्स करून वर येणार. येस ऑर नो, येस ऑर नो. ह्याचा अर्थ काय झाला, ह्या जमिनीने अप्लाय केलेला फोर्स जो आहे टेनिस बॉलवर, तो जो बॉल आहे तो फोर्स काय जास्त आहे, त्याला मोमेंटम व्हेलॉसिटी पण आहे त्या बॉलला. पण इमॅजिन तुम्ही प्रयोग करून बघा बरं का, तुम्ही इथून बॉल टाकलाय तर परत माघार त्या हाटला येत नाही. ती प्रयोग करून बघा तुम्ही घरी गेल्यानंतर, घ्यायचा सर्टन हाईट घ्यायचा, काय तर हाईट घ्यायची, व बॉल टाकायचा, टप्पा मारून ती परत माघारी ते येत नाहीत, खाली येणार ते. कारण का, लॉस ऑफ एनर्जी. थोडी एनर्जी काय होते, रिॲक्शन फोर्स म्हणते आता तो आदळला आहे, थोडे मी आपसाप करून घेणार एनर्जी, येत नाही ती वर ॲज इट इज, पॉसिबल सुद्धा नाही आहे. ते कधी पॉसिबल आहे माहिती आहे का, जर व्हॅक्यूम असेल तर. व्हॅक्यूम इथं मध्ये एअर आहे बा, एअर असल्यामुळे रेजिस्टन्स तयार होतो. व्हॅक्यूममध्ये तुम्ही जर प्रयोग करायला गेला तुम्हाला एक्झॅक्टली सेम हाईट परत मिळेल, माघारी ऑलमोस्ट सेम हाईट तुम्हाला मिळते. व्हॅक्यूम आपण क्रिएट करू शकत नाही ॲटलिस्ट इन नॉर्मल सिच्युएशन, त्याकरता स्पेशल लॅब्स असतात, त्या आपण तो विषय वेगळा आहे. म्हणजे मला काय सांगायचं आहे, ॲक्शन रिॲक्शन फोर्स ऑलवेज ॲक्ट ऑन द 2 डिफरंट बॉडीज अँड द रिॲक्शन फोर्स इज इक्वल इन मॅग्निट्यूड अँड अपोजिट इन डायरेक्शन. ह्या प्रत्येक वाक्याचं तुम्हाला एक्सप्लेनेशन मी दिलेलं आहे. कोणाला काय डाऊट आहे का, ल्या नेक्स्ट पॉईंट टाका. ॲक्शन अँड रिॲक्शन फोर्सेस, ॲक्शन अँड रिॲक्शन फोर्सेस are always on different objects, are always on different objects and also act along the same line. Listen, काय म्हणते बघा, सिम्पल एक्झाम्पल आपण घ्यायचं, डे टू लाईफचं एक्झाम्पल घ्यायचं. असं कधी झालं आहे का हो, तुम्ही रस्त्यावरून चालला लागलाय ना, अचानक तुम्ही असं तिरकं चालला आहे, तिरकं म्हणजे चालला लागला, सुरुवातीला सरळ होता आणि अचानक तुम्ही असा आडवा झाला आहे, असं म्हणजे चालताय असं असं झाला, असं चालला आहे. बॉल घेतला, आदळला आहे, बॉल अचानक असं तिकडे गेला आहे. सरफेस स्मूथ असेल तर म्हणतो बरं का, मी काय म्हणतो बघा, इमेजिन करा, मी परत रिपीट करतो वाक्य. तुम्ही चालला लागलाय, सरफेसवर चालला लागलाय आणि अचानक तुम्ही असं तिरकं चालला लागलाय, कसं काय असं होऊ शकतं.
ही तुम्हाला का उदाहरण द्यायला मी, कारण वाक्य आपण ॲड केले एक अलॉंग द सेम लाईन. म्हणजे ज्या दिशेने मी फोर्स अप्लाय केला, तर हे बघा, हे जी बॉडी आहे ही बॉडी वेट अप्लाय करते डाऊनवर्डला, आणि रिॲक्शन फोर्स कसा आहे अपवर्डला, पण रेष जी आहे लाईन ही सेमच आहे, लक्षात ठेवा फोर्सची. हा फोर्स असं डाऊनवर्ड, ह्याला मी वेट म्हणतोय, ही असणार आहे अपवर्ड फोर्स, ह्याला म्हणतो मी रिॲक्शन फोर्स म्हणतोय. हे दोन्ही पण अलॉंग सेम लाईन आहेत. असं नाही आहे की डब्ल्यू इथं असं रिॲक्शन फोर्स असं, अरे पट्टे आहे असं असतं वे. इट पॉसिबल नॉट पॉसिबल असं झालं तर शोध लागेल. अचानक गाड्या तिरक्या चालल्या लागल्यात. इमॅजिन करा की तुम्ही तावात गाडी काढली मस्त बी, स्कूटी बिटीची काय भानगडी आहेत, 6G 5G 8G 9G, ती एक भारी स्टाईल घाली ॲक्टिव्हवर. गाडी चालल्या अचानकच असं तिरकं चाललाय. असं होतं का कधी? रिॲक्शन फोर्स असं होत नसते रे. रिॲक्शन फोर्स तुम्हाला सेम डायरेक्शनच मिळणार, अलॉंग द सेम डायरेक्शन, अलॉंग द सेम लाईन, अपोजिट डायरेक्शन, लाईन सेमच पाहिजे. कळते मी काय म्हणतोय? एखादा प्लेअर आहे, त्याला बॉलिंग करायला, बॉल टाकला आहे, तो परत माघारी त्याकडे झाला आहे, अधून माघारी त्याकडे आला, असं होईल का हो? त्या आद्या पुढं जायला पाहिजे ना. बॉल टाकलाय तर आवाज 150 स्पीडलं, परत तोडलं आदळलं मागे, असं नाही होतो. डायरेक्शन सेमच पाहिजे. ज्या दिशेने लावलाय फोर्स बॉल टाकतात त्या दिशेने जायला पाहिजे ती बॉल. कळतंय बाळा मी काय? ते सिम्पल एक्झाम्पल आहे ती. बंदूकने गोळी मारली परत माघारी आपल्याकडेच, असं होईल? असली रायफल त्या केल्यावर काय अवघड आहे बघा, युद्धाची गरजच नाही, स्वतःच मारायचं. का? न्यूटन लॉ, थर्ड लॉ संपलेला आहे. एंड ऑफ द न्यूटन्स थर्ड लॉ. क्लिअर एकदम? काय अडचण? लेट अस गो टू नेक्स्ट आर्टिकल. हेडिंग द्या, इनर्शियल अँड नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स. इनर्शियल अँड नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स. खूप इंटरेस्टिंग पॉईंट आहे बरं काय, आपण शिकणार आहे. काल आपण एक शब्द शिकलोय बघा, वाक्य शिकले, फ्रेम ऑफ रेफरन्स लिहिले बघा, डेफिनेशन वाचा बरं जरा. आहे ना? आय थिंक दिलेलं आहे ते कालच. यस, इन आवर प्रिव्हियस लेक्चर वी स्टडीड दॅट पार्ट. मी तुम्हाला एक्झाम्पल दिलं होतं बघा, टू स्टडी रिलेटिव्ह मोशन. आहे का डेफिनेशन? नीट आहे का? आता इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स म्हणजे काय? फ्रेम ऑफ रेफरन्स म्हणजे काय? रेफरन्स प्लेन, ज्याच्यामधून मी एखादी बोलायसाठी एखादी मोशन स्टडी करतोय. मी काल तर खूप उदाहरण दिली ते इन प्रिव्हियस लेक्चर. मी रेफरन्स काय ठेवते बाबा? आता मी उभारलोय, ठीक आहे, गाडी चालली, यस माझ्यासाठी गाडी मोशनमध्ये आहे, त्याच्याकरता मी मोशनमध्ये आहे, दोघंही एकमेकाच्या अपोजिट चाललेले आहेत, यस नो प्रॉब्लेम, यू आर क्लिअर. मग गाडीवर बसलेला माणूस आहे, त्याच्याकरता जो ड्रायव्हर आहे तो स्टेशनरी आहे. मग ह्याकरता मी काय बोलतो वाक्य? फ्रेम ऑफ रेफरन्स. तुम्ही कोणत्या दृष्टीने बघताय? तर ज्या फ्रेम ऑफ रेफरन्समध्ये न्यूटनचा फर्स्ट लॉ जो आहे, न्यूटन साहेबांचा फर्स्ट लॉ हा अप्लाय होऊ शकतो, रूल फॉलो होऊ शकतात, अशा फ्रेम ऑफ रेफरन्सला म्हणतात इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स. सिंपल डेफिनेशन. द फ्रेम ऑफ रेफरन्स इन विच न्यूटन फर्स्ट लॉ ऑफ मोशन इज ॲप्लिकेबल इज कॉल्ड ॲज इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स. कळालं मी काय म्हणतोय? नक्की मला बरं वाटतं हं करू नका, रिअलिटी सांगा. क्लिअर ऑर नॉट? हाऊ वी कॅन डिफाईन द फ्रेम ऑफ रेफरन्स इन विच न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन इज ॲप्लिकेबल इज कॉल्ड ॲज इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स. लिहा पहिला पॉईंट. फ्रेम ऑफ रेफरन्स in which Newton's first law of motion is applicable
is called as inertial frame of reference. लिहिलं? लिसन केअरफुली. आता न्यूटन्स यांचा फर्स्ट लॉ ॲप्लिकेबल होतोय म्हणजे की काय होतंय मला सांगा. न्यूटन फर्स्ट लॉमध्ये एक वाक्य शिकलो आपण, त्याचं नाव आहे इनर्शिया. काय शिकलोय? व्हॉट इज इनर्शिया? टेंडन्सी टू अपोज, टेंडन्सी टू. आता नीट बघा मला काय म्हणायचं आहे. आपला जो फॉर्म्युला आहे फोर्सचा, काय फॉर्म्युला फोर्सचा? एफ इक्वल टू एम ए, बरोबर. समजा मी ॲक्सिलेशन केलं 0. काय केलं? 0. इफ आय मेक ॲक्सिलेशन 0 तर फोर्स काय होणार सांगा? 0. येस सर, एवढं काय विचार करायला आहे? 0 इंटू एम किती येणार? 0च येणार ना. म्हणजे काय, जर एखाद्या फ्रेम ऑफ रेफरन्समध्ये ॲक्सिलरेशन जर 0 असेल, काय असेल? ॲक्सिलरेशन काय असेल? 0. तर न्यूटन साहेबांचा फर्स्ट लॉ ॲप्लिकेबल होत नाही. कारण न्यूटन साहेबांनी काय सांगितलं पहिल्या लॉमध्ये? देर इज अ नीड ऑफ एक्सटर्नल अनबॅलन्स्ड फोर्स. येस सर, नो. फोर्स पाहिजे आणि इथे मी काय लिहिलं? फोर्सच केलं 0. मेन पार्ट साईडला केला. फोर्स काय केलं मी? 0. म्हणजे मला काय सांगायचं आहे? इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्समध्ये बॉडीला असतं ॲक्सिलरेशन. काय असतं? कारण आपल्याला फोर्स पाहिजे म्हणजे ॲक्सिलरेशन पाहिजे का नाही? मास 0 नसतं रे कधी. मास अख्ख्या तुम्ही युनिव्हर्समध्ये कुठेही जावा, मास कधी बदलणार नाही. काही एक्सेप्शन्स आहेत, परंतु 99% मास कधी बदलत नसतं. मास कधी 0 लिहू नका, नाही तर म्हणणार मास इज 0. हां, छान आहे लई. मास 0 असतं होय. ॲक्सिलरेशन काय? 0. एफ काय झालं? 0. म्हणजे काय मला म्हणायचं आहे? इन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स देर इज ऑलवेज ॲक्सिलरेशन. देर इज वॉट? ॲक्सिलरेशन. देर इज ऑलवेज ॲक्सिलरेशन. म्हणजे ॲक्सिलरेशन आहे, नीट ऐका. ॲक्सिलरेशन आहे म्हणून इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्सला म्हणतात ॲक्सिलेटेड फ्रेम ऑफ रेफरन्स. ही मला सांगायचं म्हणून मागापासून घासा पडून सांगायला लागलो आहे. आता म्हणणं आउट ऑफ सिलेबस शिकवलंच नाही. डिफाईन ॲक्सिलेटेड फ्रेम ऑफ रेफरन्स. ते म्हणणं कुठं होतं? नव्हतं. काय नाही, काय मग सांगायला सर? मग आधीच सांगायला लागलो आहे की इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्सचं नाव काय आहे? ॲक्सिलेटेड फ्रेम ऑफ रेफरन्स. कळतंय मी काय म्हणतोय? नेक्स्ट पॉईंट टाकायच्या मध्येच. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज, it is also called as, it is म्हणजे इनिशियल फ्रेम ऑफ रेफरन्स. it is also called as accelerated frame of reference. it is also called as accelerated frame of reference. as, वाक्य पूर्ण करा. as there is acceleration to the body, as there is acceleration to the body. लिहिलं? आता नेक्स्ट पॉईंट काय असणार? नीट ऐका. काय असतं? नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स. तुम्ही सांगायचं मला काय डेफिनेशन येणार? व्हॉट विल बी चेंज? बघा काय चेंज येतोय. फ्रेम ऑफ रेफरन्स इन विच, नीट ऐका, फ्रेम ऑफ रेफरन्स इन विच न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन इज नॉट ॲप्लिकेबल. काय म्हटलं मी? इज नॉट ॲप्लिकेबल. इज कॉल्ड ॲज नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स. काय का वाक्य ॲड केलेलं मी? इज कॉल्ड ॲज वॉट? नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स. ओके, ला नेक्स्ट पॉईंट. फ्रेम ऑफ रेफरन्स इन विच, फ्रेम ऑफ रेफरन्स इन विच, frame of reference in which Newton's first law of motion, Newton's first law of motion is not applicable, is not applicable, is called as non-inertial frame of reference. Non-inertial frame of reference.
लिसन, आता मला सांगा, बाय कम्पेअरिंग विथ द प्रिवियस पॉईंट, या फ्रेम ऑफ रेफरन्समध्ये बॉडीला ॲक्सिलरेशन असणार आहे का नसणार आहे? प्रश्न का आला का माझा? या फ्रेम ऑफ रेफरन्समध्ये बॉडीला ॲक्सिलरेशन असणार आहे का नसणार आहे? नसणार आहे, बरोबर. आता तुम्हीच मला सांगायचं, ॲक्सिलरेशन नाही आहे म्हणजे ॲक्सिलरेशन 0 आहे, यस सर नो. मग फोर्स काय असणार? म्हणजे साहेबांचा लॉ ॲप्लिकेबल होत नाही. तुम्ही असं उदाहरण द्या, एकदम भारी उदाहरण देतो तुम्हाला. इकडे बघा, इफ यू गो टू अदर प्लॅनेट, तर तुम्ही गेला स्पेस स्टेशनमध्ये आणि तुम्ही जेव्हा बघितलं अर्थला, ठराविक अंतरावर तुम्ही गेला ना, थाउजंड्स ऑफ किलोमीटर अवे फ्रॉम द अर्थ, तर तुम्हाला पृथ्वी गोल फिरल्यासारखी दिसते बा. तुम्ही म्हणणार सर मी तर पृथ्वीवर असता मला कधी जाणवलं नाही, आता कसं काय वारलं असं? त्याचं कारण काय होतं माहिती आहे का? कारण जोपर्यंत आपण पृथ्वीच्या सरफेसवर होतो आणि वातावरणामध्ये होतो, तोपर्यंत आपला वेग आणि आपल्या पृथ्वीचा वेग समान होता, म्हणून आपल्याला वाटायचं पृथ्वी स्थिर आहे. पण जेव्हा तू रेफरन्स फ्रेम क्रॉस केले तेव्हा कळालं की रिॲलिटी काय आहे. असं बऱ्याच वेळा घडतं लाईफमध्ये सुद्धा. नंतर कळतं काय घोळ आहे. तो वाटतो असं असतं किती छान आहे, नंतर कळतं रिॲलिटी काय आहे. तसं इथं जेव्हा तुम्ही जाता स्पेस स्टेशनमध्ये, तर तुम्हाला जर बघितलं तुम्ही स्पेस स्टेशनमधून, तुम्हाला पृथ्वीची गोल फिरली दिसते बा. आणि स्लो वाटते, स्लो अशी. तुम्ही असं कसं सर मी जेव्हा वातावरण तेव्हा तसं होत नाही. त्याचं कारण काय? तो घुसला कुठल्या फ्रेम रेफरन्समध्ये? नॉन इनर्शियल फ्रेम रेफरन्समध्ये गेला आहे. तू हॅलो, कळतंय मी काय म्हणतोय? तुम्ही रस्त्यावर उभारला आहे, मस्त गाडी चाललेली आहे, तर गाडीमध्ये असणारा पॅसेंजर आणि तो ड्रायव्हर हे दोघांमध्ये ॲक्सिलरेशन काय 0 आहे, कारण दोघांचा वेग समान आहे. मग सांगा तो पॅसेंजर आणि तो ड्रायव्हर कोणत्या रेफरन्समध्ये आहेत? इनर्शियल का नॉन इनर्शियल? ॲक्सिलरेशन 0. मग सांगा तुम्हीच. आणि माझ्यासाठी ते काय आहेत? इनर्शियल फ्रेम रेफरन्स. गाडी चाललेली आहे, ॲक्सिलरेशन 100% आहे. ही फरक समजून घ्यायचा प्रयत्न करा. ही कॉन्सेप्ट इतका सोपा आहे, पण काही माणसाला इंटेलिजंट असतात ते ह्याला अतिशय अवघड करतात. गरज नाही, सिम्पल करून टाकायचं. काय सांगितलं? लॉ ॲप्लिकेबल, इनर्शियल, ॲक्सिलरेशन आहे का नाही? यस, ॲक्सिलरेशन आहे. लॉ ॲप्लिकेबल नाही म्हणजे फोर्स पण नाही, ॲक्सिलरेशन पण नाही, म्हणून नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्सचं नाव आहे नॉन ॲक्सिलरेटेड फ्रेम ऑफ रेफरन्स. काय नाव आहे पुढचं? नॉन ॲक्सिलरेटेड फ्रेम ऑफ रेफरन्स. टाका नेक्स्ट पॉईंट. नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स, नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स, नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स is also called as non-accelerated frame of reference. Non-accelerated frame of reference. Taka next point heading the types of forces. Types of forces. इकडे बघा, फोर्सेसचे वेगवेगळे टाईप आहेत जे आपल्याला नेचरमध्ये बघायला मिळतील. वी कॅन सी दोज फोर्सेस इन नेचर. मग असे फोर्सेस जे नेचरमध्ये आपल्याला नको म्हटलं तरी अनुभवाला येणार आहेत. नको म्हटलं तरी याचा अर्थ काय? तुम्ही म्हणा सर फोर्स सर नको वाटते, तसं नाही होणार. ते तुम्हाला अनुभवावं लागणार म्हणजे लागणार. अशा फोर्सला म्हणतो आपण फंडामेंटल फोर्सेस इन नेचर. त्याला काय म्हणतो आपण? फंडामेंटलचा अर्थ पायाभूत, फाउंडेशन इन नेचर.
हे निसर्गामधले अविभाज्य फोर्सेस आहेत ज्याला तुम्ही अवॉइड करू शकत नाही. तर आपल्या आर्टिकलमध्ये आपण शिकणार आहे फंडामेंटल फोर्सेस इन नेचर. तर सगळ्यात फंडामेंटल फोर्स पहिला आहे ज्याला म्हणतो आपण ग्रॅव्हिटेशनल फोर्स. कुठलं फोर्स? ग्रॅव्हिटेशनल फोर्स. नको म्हटलं तरी तुम्हाला आपल्या करावं लागेल, तुम्हाला अनुभवावं लागेल. तुम्हाला कसं काय? तर तुमच्या जवळच आहे. ॲज वी आर सिटिंग ऑन द बेंच मीन्स वी आर ऑन द अर्थ सरफेस. पृथ्वीचं ग्रॅव्हिटेशनल फोर्स आपल्या बॉडीवर काम करते म्हणून तुम्ही निवांत आहे. हा प्रयोग तुम्ही अशा ठिकाणी करा ज्या ठिकाणी ग्रॅव्हिटेशन फोर्स नसेल. सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल स्पेस स्टेशनमध्ये जावा. गो इन स्पेस स्टेशन. ॲस्ट्रॉनॉट्स ते बघा तरंगतच तरंगत. तुम्ही किती जरी म्हणले ते म्हणले सर मला बसायचं आहे खाली बसू शकत नाही, त्यांना धरावं लागतं मग असं असं दे कॅन सीट बट यू हॅव टू अप्लाय द फोर्स. हात काढला बाजूला परत तरंगणार पक्षासारखं. सो एक तंदुरुस्त माणूस असेल एखादा एकदम खाद्यापित्या घरचा, त्याला जर नेलं तुम्ही वर ते पण तरंगणार. लक्षात ठेवा. तुम्ही असं एवढं मोठं वेट आहे कसं काय तरंगते असा विषय नाही बाबांनो. ग्रॅव्हिटेशनल फोर्स 0 आहे तिथं. कुठलं फोर्स 0 आहे? ग्रॅव्हिटेशनल फोर्स. तर ग्रॅव्हिटेशनल फोर्सबद्दल माहिती सांगितली द ग्रेट सायंटिस्ट न्यूटन. त्यांनी काय सांगितलं? समजा 2 बॉडीज असतील, नीट बघा. पहिली बॉडीचं मास m1 आहे, दुसऱ्या बॉडीचं मास काय आहे m2. दोघांमध्ये अंतर आहे. लेट अस से द डिस्टन्स बिटवीन द 2 बॉडीज इज r. किती अंतर आहे म्हणूया आपण? r आहे म्हणूया. लेट अस से डिस्टन्स इज r. तर त्यांनी काय सांगितलं की या 2 बॉडीमध्ये अट्रॅक्शनचं फोर्स आहे. काय आहे? अट्रॅक्शन आहे. लक्षात ठेवा कायम अट्रॅक्शन असणार. काय असणार? कायम ऑलवेज देर इज अट्रॅक्शन अँड दिस अट्रॅक्शन फोर्स इज टुवर्ड्स इच अदर. म्हणजे ही बॉडी जी आहे m1 ही ह्याला इकडे खेचणार. m1 ही बॉडी ह्याला इकडे खेचणार आणि ही बॉडी ह्याला इकडे खेचणार. म्हणजे काय असणार? असं असणार. ते कळते का मी काय म्हणतोय? ह्या 2 बॉडीमध्ये काय असणार? अट्रॅक्शन. तर त्यांनी काय सांगितलं? हा जो फोर्स आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स ह्याला आपण सिम्बॉल F म्हणूया. ह्याला मी FG म्हणतो म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स. त्यांनी सांगितलं हे असतं कोणा इतकं? हे असतं दोघांचे गुणाकार आहेत का? कोणाचे? 2 बॉडीमधलं अट्रॅक्शनचं फोर्स. ज्या 2 बॉडी आहेत त्यांचा फोर्स हा त्या 2 बॉडीच्या मासच्या गुणाकार आहेत का असतो. आणि दोघांमधलं जे अंतर आहे त्या अंतराचा स्क्वेअर असतो बा, इनव्हर्स प्रपोर्शन. आणि हे चिन्ह आपल्याला लिहायचं असेल तर यू हॅव टू मल्टिप्लाय वन कॉन्स्टंट दॅट इज कॉल्ड ॲज ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. त्याला काय म्हणतो आपण? ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. तर साहेबांनी सांगितलं की 2 बॉडीमध्ये अट्रॅक्शन फोर्स जे आहे हे त्या 2 बॉडीच्या मासचा गुणाकार इतका असतं आणि त्या 2 बॉडीमधल्या अंतराच्या स्क्वेअर इतका असतं, इनव्हर्स प्रपोर्शन. आणि तुम्हाला मल्टिप्लाय करायला तर कशानं? वन कॉन्स्टंट कॉल्ड ॲज युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. कशा मल्टिप्लाय करावं लागतं? युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. कळतं मी काय म्हणतोय? कुठला फोर्स मला झाला? ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आणि फोर्स जर नसेल तर आपण तरंगणार मस्तपैकी इकडून. तुम्ही इमॅजिन करा ग्रॅव्हिटेशन 0 झालं आहे, फोर्स 0 झाली. इमॅजिन करा की पुतून ठरलं की आज आपण ग्रॅव्हिटेशन फोर्स अप्लायच करायचं नाही. सगळी तरंगणार इकडे तिकडं, सगळी पक्षासारखं. कोण इकडं? गाडीची गरज नाही, नुसतं असा चल तिकडं. इमॅजिन करा की असं होऊ शकतं. झालं तर मग तुम्ही म्हणा सर मग अट्रॅक्शन फोर्स आहे 100% आहे. या फॅनमध्ये आणि माझ्या बॉडीमध्ये अट्रॅक्शन फोर्स आहे, या 2 बेंचमध्ये आहे, या ग्लासमध्ये आणि माझ्या बॉडीमध्ये अट्रॅक्शन फोर्स आहे. फक्त हे फोर्स फार लहान आहे. ही फोर्स काय? लहान आहे. कारण का? अतिशय भयानक फोर्स असणार एक बॉडी आपल्या जवळ आहे ती म्हणजे अर्थ आहे. अर्थचं मास प्रचंड आहे आपल्या बॉडीपेक्षा, आहे का नाही? अर्थचं मास किती आहे? 6 × 1024 पॉवर किलोग्रॅम. 6 वर 24 झिरो लिहायचे. मला वाचून दाखवा, उद्या सांगा काय कसं वाचायचं त्याला. 6 वर किती झिरो लिहायचे? 24 आणि किलोग्रॅम इतकं महाभयानक मास आहे अर्थचं. एवढा महाभयानक ऑब्जेक्ट आपल्या जवळ आहे, मग त्यांना आपल्या केला फोर्स आपल्या बॉडीवर जास्त असणार आहे म्हणून आपल्याला जातो पृथ्वीकडं, ना तिकडं जातो. समजा एखादी बॉडी तुमच्याजवळ आली अर्थाजवळ, त्याचं मास अर्थपेक्षा जास्त आहे तर आपण तिकडे जाणार त्या बॉडीकडं. इथं का जाणं होत नाही? त्याचं कारण काय? कारण अर्थचं मास भरपूर आहे. समझ में क्या बोल रहा हूँ? कुठला फोर्स आहे? ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ओके, ला फॉर्म्युला डायग्राम काढा. ओवर क्लियर? एक वाक्य टाका. ग्रॅव्हिटेशनल फोर्स
ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज ऑलवेज अट्रॅक्टिव्ह. इज ऑलवेज अट्रॅक्टिव्ह. फुल स्टॉप.